मनोज जरांगे पाटील यांनी ट्विट करत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप करत तू तुतारीच्या तालावर नाचू नकोस. तसेच काय रे मनोज भाऊ, तुला नक्की काय हवं आहे? सगळं झालं मनासारखं तरी कसली खवखव आहे असा सवालही उपस्थित करीत कुणाच्या तरी हाताचं बाहुलं होऊ नकोस असे भावनिक आवाहन म्हस्के यांनी केलं आहे. पुढे बोलताना म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलीनारे मराठा आरक्षण, तुम्हाला मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला असा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय म्हस्के यांनी मी पण एक मराठाच आहे, आरक्षणाचं महत्त्व जाणतो, तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतोयस असाही आरोप केला. तर लोक म्हणतात रोहित पवार राजेश टोपे तुझे सूत्रधार आहेत, पण लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असं नमूद करून म्हस्के यांनी आज जो आहेस तो लोकांमुळेच आहेस हे विसरू नको. तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामन्यातला चेहरा, तू समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच लढ, तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड. राजकारण करून आंदोलनाचा विस्फोट करू नकोस. कोणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हाताचं बाहुलं होऊ नकोस असं म्हस्के यांनी यावेळी नमूद केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे मुलुंडमधील नव्या संकल्पित रेल्वे स्थानकाला श्री स्थानक नाव देण्याची विनय सहस्त्रबुद्धे यांची मागणी. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांची ठाणे रेल्वे स्थानकात विनय सहस्त्रबुद्धे व भाजपा शिष्टमंडळासोबत आढावा बैठक संपन्न झाली. ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव श्री स्थानक हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवले जावे अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केल्या आहेत. त्यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आज ठाणे स्थानकाला समक्ष भेट देऊन प्रवासी सोयीसुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्त्वाच्या मागण्याही केल्या. नवीन रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवरती पूर्ण करण्यात यावे. ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास कल्याण वाशी, ठाणे ते वाशी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त विना आरक्षित डबा जोडण्यात यावा. अधिकाधिक मेल एक्सप्रेस गाड्यांना जाता येता ठाणे येथे थांबा द्यावा. तसेच प्रत्येक फलाटावरती सरकते जिने स्थानकातील पूर्व पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वच्छतागृह, संकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना
आणि नियमित देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने केल्या आहेत। यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रवासी संघटनेचे मिलिंद बल्लाळ तसेच नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, सरचिटणीस विलास साठे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी इत्यादींसह निलेश कोळी, श्रुतिका मोरेकर, अमरीश ठाणेकर तसेच अन्य कार्यकर्ते येथे उपस्थित होते। आज श्रीयुत रजनीश गोयल विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी आमच्या विनंतीवरून ठाणे स्टेशनाचा 2-2.5 तास व्यवस्थित दौरा करून सगळ्या सुविधांची माहिती घेतली आहे। प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत। अनेक प्रवासी संघटनांची निवेदनं घेतली आहेत। आमच्या पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी त्यांना निवेदनं दिली आहेत आणि त्यामध्ये आम्ही त्या 4-5 प्रमुख मागण्या केल्या आहेत। त्याच्यामध्ये ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवीन निर्माण होणाऱ्या रेल्वे स्थानकाला श्री स्थानक असं नाव द्यावं, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमची आहे की ठाणे स्टेशनवरती जसं वू आपण पाहत आहात, हे नवीन पद्धतीचं स्वच्छतागृह आहे जे सगळ्या महिलांना सर्व प्रकारे अतिशय उत्तम सुविधा देणारं आहे। इथे थोडं शुल्क घेतलं जातं पण निःशुल्क अशी स्वच्छतागृह किंवा टॉयलेट्स ही देखील उपलब्ध केली जाणार आहेत आणि येत्या 2-4 महिन्यामध्ये सर्व प्लॅटफॉर्म्सवरती अशा प्रकारची CSR मधून DMARTच्या माध्यमातून ती बांधली जाणार आहे। त्याबद्दलही आम्ही रेल्वेला धन्यवाद देतो। रेल्वे अधिकाऱ्यांनी हेही सांगितले की जास्तीत जास्त एस्कलेटर्स या ठिकाणी बसवण्यात येतील, विशेषतः प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एस्कलेटर नाही आहे, त्यामुळे प्रवाशांची अडचण होते। तेही त्यांनी मान्य केलं आहे की ते एस्कलेटर्स आम्ही बसवू आणि इतरही आमच्या अनेक मागण्या होत्या ज्याबद्दल त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे असं सांगितलं आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे गंभीर जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना तब्बल 25 दिवसांनी ज्युपिटर रुग्णालयातून सायंकाळी डिस्चार्ज मिळाला। त्यांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंदाश्रममध्ये कैलासवासी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं। उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावरती जमिनीच्या वादातून 10 गोळ्या झाडल्या होत्या। त्यापैकी महेश यांच्यावर 6 गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावरती 2 गोळ्या झाडल्या होत्या। त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले होते। महेश आणि राहुल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते मंडळीही उपचारादरम्यान भेटून गेले होते। त्यानंतर महेश यांना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। या दोघांच्याही समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता। या प्रकरणामुळे आगामी काळात कल्याण डोंबिवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजप असा सामना रंगण्याची चिन्हही निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। खूप चांगलं वाटतंय, असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं। खूप म्हणजे त्यांनी वाईट केलं, असं दुसऱ्यांसोबत पण कधी असं हवं नाही। सरकारकडे काय मागणी असेल? खूप मोठी कारवाई केली पाहिजे, तर दुसरं कोणी असं करावं नाही म्हणून। गेल्या अनेक महिन्यापासून कल्याण पूर्वेमध्ये जे आमदाराने कोणत्याही प्रकारचा विकास केला नव्हता, ज्या ठिकाणी रस्ते असो, स्मशानभूमी असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या, या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं काम मी सातत्याने करत होतो। मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांकडनं निधीचा आग्रह धरत होतो आणि कल्याण पूर्वेमध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रिटिंग रस्ते असू द्या, गटार असू द्या, नाल्या असू द्या, पावसाळ्यात पूर असू द्या, त्या ठिकाणी सातत्याने मी काम करत होतो। ते काम करत असताना मला बऱ्याच वेळा आमदार गणपत गायकवाडांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अडचणी देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस
कपिल पाटील साहेबांना मी कंप्लेंट केली, रविदादा चव्हाणांना मी सांगितलं. त्या लोकांनी उलटा माझीच समजूत काढली. माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की मला अशा पद्धतीचा प्रत्येक वेळी त्रास होतो. मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा मला सांगितलं की आपण युतीत आहो, आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल. त्यालाही समजूत काढेल आणि तूही कोणत्या प्रकारचं अनुचित प्रकार झाला नाही पाहिजे, आपण युतीत आहोत अशा पद्धतीचं मला सांगण्यात यायचं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. पाणी बिलाची थकबाकी तातडीने वसूल करावी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे निर्देश. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी, तसेच थकबाकी न भरण्याचे नळ संयोजन खंडित करावे, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकाला सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 223 कोटी रुपयांची पाणी देयकं वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये 88 कोटी रुपयांची थकबाकी असून 134 कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत. त्यापैकी 22 कोटींची रुपयांची थकबाकी तर 59 कोटी रुपये चालू वर्षाची देयके असून एकूण 81 कोटी रुपये वसूल झाले आहेत. 31 मार्चपर्यंत सुमारे 141 कोटी रुपयांची वसुली करण्याचं आवाहन पाणीपुरवठा विभागासमोर आहे. थकबाकी आणि चालू बिले यांची वसुली तातडीने करावी, त्यात हयगय करू नये, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. या बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास ढोले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते. तसेच जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकमेचा भरणा करणार नाहीत अशा थकबाकीदारांचे नळ संयोजन तात्काळ खंडित करावे. हे नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक, गृहसंकुल यांचे नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेश माळवी यांनी दिले आहेत. 7 हँडमेड पिस्तूल आणि 10 जिवंत कारतुसांसह 1 जण गजाआड. भिवंडी युनिट 2ची कारवाई. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या निर्देशानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने मानकोली नाका भिवंडी येथे सापळा रचून 7 हँडमेड पिस्तुलं आणि 10 जिवंत कारतुसांसह एका तरुणाला अटक केला आहे. गुरुचरण जुनेजा या तरुणाचं नाव आहे. गुन्हे शाखा युनिट 2चे पथक आरोपीने शस्त्र मध्य प्रदेशातून आणल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्कात असून गुरुचरण हे पिस्तूल कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याचा तपास सध्या करत आहेत. गुरुचरण विरोधात नारपुरी पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अग्निशस्त्र
ज्या येणारे इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं इलेक्शन कमिशनच्याही गाईडलाईन्स आहेत. तसेच माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सरांनीही अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठाच्या अनुषंगानं कारवाई करण्याच्या संदर्भात आदेशित केलं होतं. त्या अनुषंगानं सर्व क्राईम ब्रँचच्या युनिटनं सूचित केलेलं होतं. त्या माध्यमातून युनिट 2 भिवंडी क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी त्यांना एक माहिती मिळाली होती की एक आरोपी शस्त्र विक्री करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येत आहे. त्या अनुषंगानं सिनियर PI सचिन गायकवाड, API धनराज केदार आणि PSI राजेंद्र चौधरी आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला. मानकोली या ठिकाणी हा आरोपी जो आहे गुरुचरण छबिल सिंग जुनेजा हा आरोपी त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेला निष्पन्न झालं. त्याला आपण अरेस्ट केलं. तर त्याच्याकडून जवळजवळ 7 हँडमेड पिस्टल्स आपण त्या ठिकाणी हस्तगत केले आणि 10 लाईव्ह राऊंड्स आपण त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत. तर हा जो आरोपी आहे राहणारा मूळचा पाचोरी जिल्हा बुराणपूर मध्य प्रदेशचा राहणारा आरोपी आहे आणि या ठिकाणी हा विक्री करण्यासाठी आलेला होता. या वेपनची जवळजवळ किंमत 2,20,000 एवढी ही किंमत याची आहे वेपनची. आणि याच्यामध्ये जे कोण तयार करणारे आहेत किंवा जे कोण सप्लाय या आरोपीला करणार आहेत याचा तपास चालू आहे आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आला होता याचाही तपास चालू आहे. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 2 भिवंडीने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा पुढचा तपास आणि पुढचे आरोपी याच्यामध्ये काही निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात येईल. ठाणे गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने 60 किलो गांजा आणि हॅश ऑइलसह अटक केलेल्या आरोपी ऋषभ भालेराव याचा अधिक चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावरती सखोल तपास करून हॅश ऑइल या अंमली पदार्थासह अभिजित अविनाश भोईर, पराग नारायण रेवणकर, सुरेंद्र बाबूराव अहिरे, राजा हरिभाऊ जाधव या 4 जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि किमती दुर्मिळ अंमली पदार्थ हॅश ऑइल हस्तगत केल्याची कारवाई केली आहे. हस्तगत केलेल्या हॅश ऑइलची बाजारामध्ये 1,33,34,980 रुपये किंमत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिलेली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करांवरती कडक कारवाई करण्याच्या आयुक्तांच्या निर्देशांची अंमलबजावणी करताना गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्याच्या वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपी ऋषभ भालेराव याला अटक करून विक्रीसाठी आणलेला 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा 31,02,000 रुपये 200 किमतीचा गांजा, 290 ग्रॅम चरस, 19 छोट्या चरस ऑइल असा मुद्देमाल पोलीस पथकाने हस्तगत केला आहे. आरोपी भालेराव याला अटक केली होती. या प्रकरणात हॅश ऑइलची विक्री ही इंस्टाग्रामवरून होत असल्याचं समोर आलं होतं. आरोपी भालेराव याने चौकशीत दिलेल्या माहितीच्या धागेदोरे घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पथकाने सहपोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, पोलीस हवालदार रोहिदास रावते, शशिकांत नागपुरे, सुनील निकम, संदीप शिंदे, काटकर इत्यादी पथकाने आरोपी अभिजित अविनाश भोईर, आनंदनगर खर्डी शहापूर, आरोपी पराग नारायण रेवणकर, नवापाडा डोंबिवली यांना 20 फेब्रुवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून 47,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे दोघे ऋषभ संजय भालेराव याला माल पुरवत होते. तर या आरोपींच्या चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी मामा उर्फ सुरेंद्र बाबूराव अहिरे आणि राजा हरुभाऊ जाधव या दोघांनाही मनमाड नाशिक येथून अटक केलेली आहे. मामा उर्फ सुरेंद्र याच्याकडून 12,70,700 रुपये किमतीचे 127 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत केला आहे. तर आरोपी राजू जाधव यांच्याकडून 1,38,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 380 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत केला आहे. संपूर्ण अटक 4 आरोपींकडून 1 किलो 507 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश मिळालेले आहे. अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे सरांनी या अगोदर सूचित करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगानं पूर्वी एक कारवाई करण्यात आलेली होती युनिट 5 वागळे इस्टेट यांनी. यामध्ये आपल्याला सुरुवातीला 31 लाख किमतीचा मुद्देमाल आपण घेतला होता. त्याच्यामध्ये 63 किलो गांजा आणि जवळजवळ 290 ग्रॅम चरस आणि 135 ग्रॅम हॅश ऑइल आपण हस्तगत केलं होतं. त्या अनुषंगानं
आपण प्रेसलाही त्यावेळेस आपण इन्फॉर्म केलं होतं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेट करत असताना सिनियर PI विकास गोडके, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, API अविनाश महाजन, PSI सुनील आहिरे यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमनं याच्यामध्ये तपासामध्ये पुढं अतिशय उत्कृष्ट तपास करत याच्यामध्ये पुढचे 4 आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत. ऋषभ भालेराव हा सुरुवातीला आरोपी अरेस्ट होता. त्याच्यानंतर 4 आरोपी जवळजवळ अभिजित भोईर राहणारा शहापूर, पराग रेवणकर राहणारा डोंबिवली पूर्व ह्या 2 आरोपींना आपण अरेस्ट केलं. त्याच्यानंतर असं माहिती आली की यांना सप्लाय करणारे सुरेंद्र आहिरे आणि राजू जाधव हे राहणारे मनमाडचे 2 आरोपी हे आपण अरेस्ट केले. तर या चौघांच्याकडून जवळजवळ आपल्याला मुद्देमाल 1,51,00,000 किमतीचा आपल्याला मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत झालेला आहे.